अजब रमा राघवची जोडी जपण्याचा प्रयत्न करते या घराची सून म्हणून। संस्कार हे सगळं ना फक्त समोरच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी बरं वाटतं, बाकी कठीण आहे ग सगळं। तुझ्यासाठी रमा म्हणजे अश्विनी नाहीये। अश्विनी जर रमा असती ना तर तिने अश्विनीला इथे थांबवण्याचा वेडेपणा कधीच केला नसता। आता मी इथेच राहणार आणि एकाच वेळी राघवरावांच्या मनातून आणि या घरातून तुला कायमचं बाहेर काढणार। आज या तिन्ही सांजेच्या वेळी या तुळशीच्या साक्षीने तुला दिलेलं चॅलेंज आहे हे। अगं ज्या तुळशीच्या साक्षीने हे सगळं बोलतेस ती तुळस मी माझ्या हाताने लावली आणि ती तुळस मी माझ्या हाताने लावली आहे म्हणूनच ती उपटण्याचा प्रयत्न करतेस तू कधीपासून। अगं तुळस नाही उपटू शकलीस तू, मग या घरापर्यंत आणि माझ्या राघवच्या मनापर्यंत काय पोहोचणारस का तू? हे रमा, राघववर फक्त माझा हक्क आहे, त्याची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे। मला कळायला लागल्यापासून त्याच्यावर प्रेम करते मी आणि त्याच्यामुळे प्रेम काय असतं हे मला कळायला लागलंय। तू काहीही बोल, मी माझा राघव मिळवणारच आणि मी त्याला शेवटपर्यंत जपणार आहे। असं म्हणतात घरावर संकट आलं की सगळ्यात आधी तुळस सुटते। घरावर आलेलं संकट ती स्वतःवर घेते, हो ना? मग आता तुझ्या संसारातलं संकट साक्षात तुझ्या समोर उभं आहे। या तुळशीची सुरुवात तुझ्यापासून झाली ना, मग आता तिच्या सोबत तुझा संसार जळताना पाहायचंय मला। तू कितीही प्रयत्न कर, तुझ्या प्रत्येक प्रयत्नावर मी अशीच पुंकर घालणार आहे। आणि काय काय म्हणाली होतीस तू? राघवचं प्रेम मिळवणार तू? राघवचं प्रेम मिळवणं तर दूरच राहील, राघवच्या मनात साधी जागा निर्माण करून दाखवतो। ज्या क्षणी तू त्याच्या मनात जागा निर्माण करून दाखवशील ना त्या क्षणी मी हे घर सोडून कायमची निघून जाईन। आणि हे रमाचं चॅलेंज। नौटंकी एक गोष्ट लक्षात येते का? अगं आता परिस्थिती बदलली आहे, मी उंबऱ्याच्या आत आणि तू बाहेर आहेस। काही आठवतंय का? आज मी उंबरठ्याच्या आत आहे आणि तू उंबरठ्याच्या बाहेर।